आत्ता ना नवीन वर्ष सुरू झालं आहे. असं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं ना, एक वेगळ्याच एकदम नेक्स्ट लेवलचा मोटिवेशन आपल्यात असा अंगात असा एकटंच नवीन वर्ष एन्जॉय करते आपल्या ह्या लॅपटॉपसोबत. सो नमस्कार गावाल्यांनो, काय म्हणतास? स्वागत असा आपल्या डे 3च्या व्हिडिओमध्ये. आज पण ना दिवसभर नुसतं टाईमपास केलं आहे. म्हणजे माका रात्रीचीच कशी जाग येतात ताच माका समजत नाही व्हिडिओ बनवून. आणि आजचा व्हिडिओ ना 31 डिसेंबर आहे, आपलं वर्षाचं शेवटचा दिवस. आणि नाईट ड्युटी आले, नाईट शिफ्ट का. आणि नाईट शिफ्ट का ना अख्ख्या ऑफिसमध्ये म्हणजे कोण नसता, फक्त सेकंड शिफ्टवाले असतात आणि मी नाईटवालो असते. सो नाईटमध्ये कसा घरी पण काय कामधंदा नसता, म्हणून लवकर येऊन हवी बसतंय मी. आणि हे बघा, आज 31 आहे ना, म्हणून मस्तपैकी पार्टी झाली, पावभाजीची पार्टी झाली. हा तुमका दाखवते. हे बघा, आपल्यासोबत हर्षल भाऊ आहेत आणि तिकडे बघा फेज. म्हणजे दुपारी ना पिझ्झा पार्टी होती, पिझ्झा खाऊन झालेला आहे, तरी पण पावभाजी खाता म्हणून. हे बघा, मस्तपैकी पावभाजी आहे. आणि नाईट शिफ्टचं तुम्ही ब्लॉग बघतच असाल, परत एकदा बघा नाईट शिफ्टचं ब्लॉग. आपली 31ची नाईट शिफ्ट कशी असता, म्हणजे टाकू काय नव्हतं, आपल्या डेली काय ना काय टाकूच आहे, आपली कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवची आहे. तो व्हिडिओ बघत राहा, पुढे आपल्या नाईट शिफ्ट कशी होता ती. चला मग आता डायरेक्ट ना 12च्या नंतर भेटूया, नवीन वर्षात भेटूया डायरेक्ट. तोपर्यंत जराशी पेट पूजा करून घेतो. स्टे ट्यून, बघत राहा व्हिडिओ. सो फायनली मित्रांनो, नवीन वर्षाच्या ना तुमका खूप खूप शुभेच्छा. सॉरी इंग्रजी नवीन वर्षाच्या तुमका खूप खूप शुभेच्छा. आणि बाहेर ना ऑफिसच्या बाहेर असे धडामधुडूम असे फटाके फुटतात नवीन वर्षाचे. आणि म्हणजे मजा येते भाई. एकटंच नवीन वर्ष एन्जॉय करते आपल्या ह्या लॅपटॉपसोबत. काय माहिती तुमका बाहेर दिसत असत की माहीत नाही, असे ते रॉकेट बिकेट फुटतात ते. मस्तपैकी ऑफिसच्या ह्याच्यातनं एन्जॉय करते नवीन वर्ष आपला. चला मग आता ना नवीन वर्ष सुरू झालं आहे. असं म्हणजे नवीन वर्ष सुरू झालं ना, एक वेगळ्याच एकदम नेक्स्ट लेवलचा मोटिवेशन आपल्यात असा अंगात असा थरथरतात. म्हणजे बाबा जिम का जाणार, चांगला अभ्यास करणार, म्हणजे चांगला जॉब भेटू गो त्यासाठी अभ्यास करणार. पण त्या मोटिवेशन आहे ना जानेवारी महिन्यापुरताच, तेवढंच मोटिवेशन. फेब्रुवारीपासून जसा नॉर्मल चालला तसा चालतं आपला आयुष्य. हाच मोटिवेशन आपल्या डिसेंबरपर्यंत कसा ठेवू शकता त्याच्यावर थोडासा काम करूया. जे आपले सबस्क्रायबर्स आहेत ऑलवेज मोटिवेटेड राहू आहे असं मला वाटतं. आणि मी पण ज्या चुका केल्या आहे, जे म्हणजे माझं यूट्यूब चॅनल 3 वर्षापासून आहे, पण एकच चूक सारखे करते मी. ता म्हणजे जेव्हा मूड असतं तेव्हा माझं व्हिडिओ बनवते, पण जर एक कन्सिस्टन्सी ठेवलं असते ना चॅनल का, तर एक नेक्स्ट लेवल आता म्हणजे असू शकतं, असलं असते मी असं मला वाटतं. आज आता बघूया, एक कन्सिस्टन्सी ठेवूया. नवीन वर्षाची सुरुवात आहे, डेली काय ना काय असू दे, रोज टाकत जाणार मी. आणि तुमका फक्त ते व्हिडिओ बघूचे आहेत. आणि माझ्याकडनं थोडंसं तरी मोटिवेशन तुमका भेटत असत, ता म्हणजे आपल्या चॅनल का आणि आपल्या कोकणी इंजिनियर का मनाक बरा वाटत. म्हणजे लॉंग व्हिडिओ ना डेली बनवणं आणि टाकणं ता कोणाकच पॉसिबल नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर फ्री असाल ना, तरी डेली त्या शूट करणं, एडिट करणं, त्यातच दिवस निघून जातात. आणि जॉब करतात एका तर
म्हणजे इम्पॉसिबल आहे. आणि तुम्ही पण काहीतरी सुरुवात करा. आणि भले तुम्ही म्हणजे जॉब करत असाल, अभ्यास करत असाल, शाळेत जात असाल, फक्त त्याच्यावर डिपेंड नका राहू. काहीतरी म्हणजे ते बोलतात ना, अंगातले किडे हे काहीतरी बाहेर काढा तुमचे. म्हणजे एक्स्ट्रा तुमका जा आवडता ना, कोणाक सिंगिंग आवडत असत, काही असू दे, हा म्हणजे एक एन्जॉयमेंट म्हणून तरी चालू ठेवा साईड बाय साईड. म्हणजे तुमचा अभ्यास आणि एक जे आपल्याला आवडतं त्यात एक साईड बाय साईड चालू ठेवला ना, तर म्हणजे आपली मेंटल हेल्थ असताना ती पण चांगली राहतात. नाही तर मग नुसतं त्या अभ्यास काम त्याच्यामुळे ना माणूस ह्या होऊन जातं, येडो होऊन जातं, येडो. कालच्या दिवशी पण काय टाकूक नाही भेटला माका ह्या व्हिडिओत, म्हणून असाच टाईमपास नवीन वर्षाची सुरुवात म्हणून टाकलं आहे. नाईट शिफ्ट आहे आता. नाईट शिफ्टमध्ये तर मागे मी व्हिडिओ टाकले, त्यात तुम्ही बघतच असाल माझी नाईट शिफ्ट वगैरे कशी असतात ती. तर आजच्या व्हिडिओ पुरताच एवढाच मोटिवेशन. तर मग बघूया, उद्या आपल्याला सुट्टी आहे म्हणजे 1 तारखेक. बघूया त्या दिवशी आपल्याला कुठे फिरूक भेटतं आहे की नाही, किंवा घरचेच व्हिडिओ टाकत बसेन. चला भेटूया मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.